कुणी बंगला देता का बंगला? या गरीब उपमहापौराला कुणी बंगला देता का बंगला? माये वाचून नाही हो, देवाच्या दये वाचून नाही, तर मुंबईच्या ट्रॅफिकला कंटाळून दहिसर ते मुंबई शहर असा प्रवास करणारा एक गरीब भाबडा, मानसिक आणि शारीरिक त्रासाने व्याकुळ झालेला उपमहापौर मुंबई शहरात एक जागा शोधतोय, जिथे ट्रॅफिक नसेल, हॉर्नचा आवाज कानावर पडणार नाही, सिग्नलला थांबावं लागणार नाही, गाडीच्या काचा बंद करून एसी वाढवावं लागणार नाही आणि दहिसरहून मुंबई शहरात येताना प्रवासाचा त्रास होणार नाही. कुणी बंगला देता का बंगला? नमस्कार, मी सुदर्शन सुर्वे आणि तुम्ही पाहताय न्यूज डंका. आजचा विषय ऐकून सामान्य मुंबईकराच्या जखमेवर मीठ सोडल्यासारखं वाटेल, कारण एकीकडे लाखो मुंबईकर रोज लोकलच्या गर्दीत जीव मुठीत घेऊन प्रवास करतायत आणि दुसरीकडे आपल्या उपमहापौरांना ट्रॅफिकमुळे मानसिक आणि शारीरिक त्रास होतोय. मग चला आज जरा गरीब भाबड्या उपमहापौराच्या वेदनेची खबरबात घेऊया. अहो गंमत नाही, मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहिलंय. दहिसरहून मुंबई शहर गाठताना वाहतूक कोंडीमुळे मानसिक आणि शारीरिक त्रास होतो, त्यामुळे मुंबईच्या शहर भागातच निवासस्थान मिळावं अशी मागणी त्यांनी केल्याचं समोर आलंय. आता हे वाचल्यावर मुंबईकरांनी नेमकं काय करायचं? हसायचं, रडायचं की उपमहापौरांच्या या दुःखासाठी 2 मिनिटं मौन पाळायचं? कारण मुंबईत ट्रॅफिकचा त्रास होणारे हे बहुधा पहिलेच नागरिक असावे. बाकी बदलापूरहून येणारा माणूस, कर्जतहून येणारा माणूस, पालघर, डहाणू, वसई विरार, नालासोपारा, कल्याण, डोंबिवलीहून रोज मुंबईत येणारी लाखो माणसं, त्यांना कुठे त्रास होतो? ती थोडीच हाडामासाची माणसं आहेत. ती तर बहुधा लोखंडाची बनलेली असावीत. सकाळी 5-6 वाजता उठायचं, स्टेशन गाठायचं, लोकल आली की गर्दीत स्वतःला अक्षरशः ढकलून द्यायचं. बसायला जागा सोडा, नीट उभं राहायलाही जागा नसते. कुणाचा कोपरा बरगडीत, कुणाची बॅग तोंडावर, कुणाचा पाय पायावर आणि दरवाजात जीव मुठीत घेऊन प्रवास. एका हाताने रॉड पकडायचा, दुसऱ्या हातात डबा सांभाळायचा, खिशातला मोबाईल वाचवायचा आणि मनात देवाचं नाव घ्यायचं, बाबा रे आज सुखरूप ऑफिसला पोहोचव. पण त्यांना कुठे त्रास होतोय? कारण तो उपमहापौर नाही ना. मुंबईत दररोज लाखो लोक तासनतास प्रवास करतात, लोकलच्या गर्दीत धक्के खातात, बसच्या रांगेत उभे राहतात, रस्त्यावर ट्रॅफिकमध्ये अडकतात, पावसात रेल्वे विस्कळीत झाली तर स्टेशनवर तासनतास अडकतात. कधी लोकलमधून पडून प्रवाशाचा जीव जातो, कधी रुग्णवाहिका ट्रॅफिकमध्ये अडकते, तर कधी 2 तासांचा प्रवास 4 तासात होतो. पण या सामान्य माणसाने कधी म्हटलं का, आयुक्त मॅडम मला मंत्रालयाच्या बाजूला एक घर द्या, माझं ऑफिस बेकेसीत आहे, मला बेकेसीत फ्लॅट द्या, माझी नोकरी नरीमन पॉइंटला आहे, मला मरबार हिलला बंगला द्या? नाही ना. कारण सामान्य माणसाला माहित आहे, सरकार त्याच्या प्रवासाच्या त्रासावर बंगला देत नाही, त्याला एकच सल्ला मिळतो, लवकर निघा. मग प्रश्न असा आहे, सामान्य माणसासाठी एक न्याय आणि लोकप्रतिनिधीसाठी वेगळा न्याय का? तुम्ही मुंबईचे उपमहापौर आहात, तुम्हाला ट्रॅफिकचा त्रास झाला तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असायला हवी? मुंबईकरांना या ट्रॅफिकमधून कसं सोडवायचं की मला या ट्रॅफिकमधून कसं सोडवायचं? हाच खरा प्रश्न आहे. तुम्हाला दहिसर ते मुंबई प्रवास करताना त्रास झाला, मग किमान त्या निमित्ताने तरी मुंबईकरांची वेदना कळली असेल. आता आयुक्तांना पत्र लिहा, मुंबईची वाहतूक कोंडी कमी करा, दहिसर ते दक्षिण मुंबई प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी तातडीने आराखडा तयार करा, बस व्यवस्था सक्षम करा, मेट्रोची कनेक्टिव्हिटी सुधारा, रस्त्यावरील बेकायदा पार्किंगवर कारवाई करा, रस्त्यांची कामं, खोदकाम आणि ट्रॅफिक डायव्हर्जनचं योग्य नियोजन करा. मग या मागण्यासाठी पत्र लिहा. पण समस्या मुंबईची आणि उपाय फक्त उपमहापौरांसाठी. ट्रॅफिक सगळ्यांसाठी पण घर फक्त मला. अहो एवढा प्रवासाचा त्रास झाला असेल तर मुंबईची मेट्रो आहे, मोनोरेल आहे, बेस्ट बस आहे, लोकल आहे, एसी लोकल आहे, फर्स्ट क्लास आहे. एक दिवस गाडी घरी ठेवा आणि सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करा. त्या निमित्ताने मुंबईची व्यवस्था प्रत्यक्ष कशी चालते तेही समजेल. तिकीट काढा, प्लॅटफॉर्मवर उभे राहा, एक्सिलेटर बंद असेल तर जिना चढा, गर्दीतून वाट काढा, इंटरचेंज करा, स्टेशन बाहेर पडा आणि मग मुंबईकर रोज काय जगतो ते अनुभवा. लोकप्रतिनिधी होण्याचा अर्थ फक्त आलिशान गाडीतून फिरणं नाहीये, लोकांच्या वेदना समजून घेणंही आहे. आणि हो, मेट्रोने प्रवास केला तर एक गाडी तरी रस्त्यावर कमी होईल, पेट्रोल वाचेल, प्रदूषण कमी होईल आणि कदाचित तुमचा त्रासही कमी होईल. नाहीतर एक काम करा, दहिसर चेक नाक्यावर छोटासा विमानतळ बांधा, एक हेलिकॉप्टर उभं करा, सकाळी दहिसरहून टेक ऑफ करा आणि थेट बीएमसी मुख्यालयाच्या टेरेसवर लँडिंग. ना ट्रॅफिक, ना सिग्नल, ना हॉर्न, प्रश्नच मिटला. किंवा त्यापेक्षा सोपा पर्याय सांगतो, महापालिका मुख्यालयच दहिसर चेक नाक्यावर शिफ्ट करा. आयुक्त मॅडमना विचारा, मॅडम मला रोज येताना त्रास होतोय, अख्खी बीएमसी दहिसरला आणता येईल का? कारण मुंबईत घर देण्यापेक्षा बीएमसीला दहिसरला नेणं कदाचित सोपं पडेल. आणि हेही शक्य नसेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी एक नवीन योजना सुरू करावी, लाडका उपमहापौर योजना. अट एकच, ट्रॅफिकमध्ये अडकून त्रास झाल्याचं पत्र द्यायचं आणि शहरात सरकारी निवासस्थानासाठी अर्ज करायचा. मग उद्या नगरसेवक येतील, मला ट्रॅफिकचा त्रास होतोय, आमदार बनतील, मलाही होतोय,
अधिकारी म्हणतील आम्हालाही होतोय, महापालिका कर्मचारी म्हणतील आम्हीही रोज प्रवास करतो. मग सगळ्यांना द्या ना घर. बेस्ट कर्मचारी, शिक्षक, नर्स, डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी सगळ्यांना द्या. त्यांना प्रवासाचा त्रास होत नाही का? सकाळी 4 वाजता उठून मुंबई स्वच्छ करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याला घर द्या. रात्रपाळी करून 2 लोकल बदलून घरी जाणाऱ्या नर्सला घर द्या. 12 तास ड्युटी करून गर्दीतून घरी जाणाऱ्या पोलिसाला घर द्या. दूर उपनगरातून शाळेत पोहोचणाऱ्या शिक्षकाला घर द्या. लोकलच्या दरवाजात जीव मुठी धरून प्रवास करणाऱ्या चाकर म्हणायला घर द्या. आणि मग जागा उरली तर उपमहापौराचाही विचार करा. कारण लोकप्रतिनिधी हा जनतेपेक्षा मोठा नसतो, तो जनतेचा प्रतिनिधी असतो. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी निवडले जातात, स्वतःची सोय पाण्यासाठी नाही. उपमहापौर महोदय, तुम्हाला कोणत्याही मुंबईकराने घरी येऊन निमंत्रण दिलं नव्हतं. अरे बाबा या उपमहापौराच्या खुर्चीत बसा आणि आमच्यावर उपकार करा. सार्वजनिक पद स्वीकारलंय, जबाबदारी स्वीकारली आहे, मग त्या जबाबदारीसोबत येणाऱ्या अडचणींनाही सामोरं जावं लागेल. जर रोजचा प्रवास इतका असह्य असेल, जर ट्रॅफिकच झेपत नसेल, तर उद्याच्या उद्या राजीनामा द्या आणि घरी बसून आरामात बसा. कारण लाखो मुंबईकर यापेक्षा कितीतरी कठीण परिस्थितीत रोज जगतात. त्यांच्याकडे आलिशान गाडी नाहीये, ड्रायव्हर नाहीये, एसी नाहीये, पद नाहीये आणि आयुक्तांना थेट पत्र लिहून घरी मागण्याची ताकदही नाहीये. पण ते जगतात, काम करतात, कर भरतात आणि त्याच कराच्या पैशातून ही व्यवस्था चालते. आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे. दहिसर ते मुंबई ट्रॅफिकचा त्रास तुम्हाला जाणवला म्हणजे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत गंभीर समस्या आहे. याची तुम्ही स्वतः एक प्रकारे कबुलीच दिली आहे. मग आता कसली वाट पाहताय? तुम्ही या वाहतूक कोंडीवर का उपाय सुचवता? दहिसरच्या नागरिकांसाठी काय करता? बोरिवलीकरांसाठी काय करता? कांदिवली, मालाड, गोरेगावच्या वाहतुकीसाठी काय करता? वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील कोंडीबाबत काय करता? कारण बंगला मिळाला तर तुमचा प्रश्न सुटेल, पण मुंबईचा प्रश्न सुटणार आहे का? उपमहापौर दक्षिण मुंबईत राहायला गेले म्हणजे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील ट्रॅफिक गायब होणार आहे का? दहिसरचा नागरिक 20 मिनिटात ऑफिसला पोहोचणार आहे का? वसई विरारच्या लोकलची गर्दी कमी होणार आहे का? बदलापूरच्या प्रवाशाला बसायला जागा मिळणार आहे का? उत्तर आहे नाही. म्हणून प्रश्न घराचा नाहीये, प्रश्न मानसिकतेचा आहे. समस्या आली की व्यवस्था बदलायची की स्वतःची जागा बदलायची? लोकप्रतिनिधीने पहिला पर्याय निवडायला हवा. पूर्वीचे काही लोकप्रतिनिधी आठवा. साधं राहणीमान, बसने प्रवास, टॅक्सीने प्रवास, ट्रेनने प्रवास, चाळीत राहून सार्वजनिक आयुष्य जगणारी माणसं या मुंबईने पाहिली आहेत. शिवसेनेचे माजी महापौर महादेव देवळे यांच्यासारख्या जुन्या पिढीतील लोकप्रतिनिधींच्या साध्या राहणीमानाची उदाहरणं आजही दिली जातात. लोअर पळाच्या चाळीत राहून सामान्य माणसासारखं आयुष्य जगणारी ही माणसं होती. त्या पिढीकडे काहीतरी शिका. पद मोठं झालं म्हणजे घर मोठं झालंच पाहिजे, गाडी मोठी झाली पाहिजे, सुविधा मोठ्या झाल्या पाहिजेत, हा नियम कुठल्या लोकशाहीत लिहिलाय. खरं तर पद मोठं झालं की जबाबदारी मोठी झाली पाहिजे, संवेदनशीलता मोठी झाली पाहिजे आणि जनतेबद्दलची जाणीव मोठी झाली पाहिजे. आता कोणीतरी म्हणेल अहो उपमहापौरांनी फक्त निवासस्थानाची मागणी केली आहे, एवढं काय? पण मुद्दा एका घराचा नाहीये, मुद्दा प्राधान्यक्रमाचा आहे. मुंबईकर म्हणतो माझा प्रवास सुकर करा, लोकप्रतिनिधी म्हणतोय माझा प्रवास कमी करा. फरक समजून घ्या. तुम्ही जनतेचे प्रतिनिधित्व करता की फक्त स्वतःच्या प्रवासाचं? खरं तर संजय गाडी यांनी या अनुभवाचा सकारात्मक उपयोग करायला हवा होता. त्यांनी सांगायला हवं होतं, होय मला दहिसरहून मुंबईत येताना त्रास झाला आणि त्यामुळे मला लाखो मुंबईकरांचा त्रास अधिक तीव्रतेने समजला. मी स्वतःसाठी घर मागण्यापेक्षा वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुढाकार घेईन. हे वाक्य बोला, मुंबईकर टाळ्या वाजवेल. आठवड्यातून 1 दिवस तरी सार्वजनिक वाहतूक वापरा, अधिकाऱ्यांना सोबत घ्या, ग्राउंडवर जा, मुंबई नेमकी कुठे आणि का अडते ते स्वतः पहा. कारण एसी गाडीच्या बंद काचेतून ट्रॅफिक दिसतं पण मुंबईकरांचं दुःख समजत नाही. ते समजण्यासाठी गर्दीत उतरावं लागतं, धक्के खावे लागतात, प्लॅटफॉर्मवर उभं राहावं लागतं, बसची वाट पाहावी लागते आणि लोकांचा संताप ऐकावा लागतो. उपमहापौर महोदय, तुमचा त्रास आम्हाला समजला, पण आता जरा मुंबईकरांचा त्रासही समजून घ्या. नाहीतर महापौर निवासात एक पार्टिशन टाका. एका बाजूला महापौर आणि दुसऱ्या बाजूला आपल्या गरीब बाबड्या उपमहापौरांची व्यवस्था करा. दारावर पाटी लावा, कृपया शांतता राखा. उपमहापौरांना ट्रॅफिकमुळे मानसिक आणि शारीरिक त्रास झालाय. काय दिवस आलेत राव. इथे मुंबईकर लोकलच्या दरवाजावर लटकतोय आणि लोकप्रतिनिधी ट्रॅफिकमुळे घर मागतोय. इथे माणूस 2 तास उभा राहून प्रवास करतोय आणि आलिशान गाडीतून बसून प्रवास करणाऱ्याला त्रास होतोय. म्हणतात ना, स्वतःच्या पायाला चटका बसला की दुसऱ्याचं भाजणं कळतं. आता तरी कळलं असेल मुंबईकर रोज काय सहन करतो. आणि म्हणूनच शेवटी मुंबईकर एकच म्हणेल, कोणी बंगला देता का बंगला? या गरीब बाबड्या ट्रॅफिकने त्रस्त उपमहापौराला कोणी बंगला देता का बंगला? जिथे ट्रॅफिक नसेल, हॉर्न नसेल, सिग्नल नसेल, गर्दी नसेल आणि जनतेच्या प्रश्नांचा आवाजही कानावर पडणार नाही, अशी एक जागा शोधतोय. कोणी बंगला देता का बंगला? पण साहेब, मुंबईकरांना बंगला नकोय. मुंबईकरांना ट्रॅफिकमधून सुटका हवी आहे, सुरक्षित लोकल प्रवास हवा आहे, वेळेवर बस हवी आहे, खड्डेमुक्त रस्ते हवेत आणि स्वतःची सोय
पाहणारे नव्हे तर जनतेची वेदना समजून घेणारे लोकप्रतिनिधी हवेत. त्यामुळे उपमहापौर महोदय, बंगला नंतर बघा, आधी मुंबईचा ट्रॅफिक बघा. कारण तुम्हाला प्रवासाचा त्रास झाला आणि तुम्ही घर मागितलं. मुंबईकर वर्षानुवर्ष हा त्रास सहन करतोय. मग त्याने काय मागायचं? अख्खी मुंबईच त्याच्या नावावर करून द्यायची का? विचार करा. आणि मुंबईकरांनो, आता तुम्हीच सांगा, उपमहापौरांची मागणी योग्य आहे का? की स्वतःसाठी निवासस्थान मागण्याऐवजी मुंबईच्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी आणि त्यांनी पुढाकार घ्यायला हवा होता का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आमचा व्हिडिओ तुम्हाला पटला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. अशा रोखोक सडेतोड व्हिडिओसाठी न्यूज टंकाला सबस्क्राईब करा. मी सुदर्शन सुर्वे, पुन्हा भेटू एका नव्या विषयासह. तोपर्यंत पाहत राहा न्यूज टंका. धन्यवाद.